दारात उभं नाही करणार. सरकार आपल्या दारी, लोक म्हणतील जा आपल्या घरी. ही अशी माणसं, अशी ही नालायक सगळी माणसं, यांना आता काय मुद्दे नाही राहिलेले. या निवडणुकीत मुद्दे काय? काहीच नाही. कारण मोदीजी सुद्धा 14 साली जे काय मुद्दे ते ठरवत होते, 19 साली ठरवत होते, 24 साली त्यांना काय ठरवताच येत नाही. कारण त्यांचं नशीब आता जनतेने ठरवून टाकलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे मोदींचं काय करायचं. तडीपार तुम्ही बोलताय, मी नाही, तुम्ही बोलताय. आणि म्हणून त्यांचं काय चाललंय, सगळीकडे जात आहेत. म्हणजे मी लहानपणी ऐकलेलं की भूताची भीती वाटली तर राम 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 म्हणायचं. आता आहे ना, पराभवाच्या भूताची भीती वाटते म्हणून सगळीकडे राम 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 करत फिरतायत. राम 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 राम. आणि सगळीकडे देशभर जात आहेत. तरी नव्हे ते मोदीजी महाराष्ट्रामध्ये जवळपास प्रत्येक गल्ली बोळत जात आहेत. मुंबईमध्ये आता म्हणे रोड शो घेतायत, करतायत रोड शो. आणलं ना आम्ही तुम्हाला रस्त्यावर, आजच रस्त्यावर आणले. 4 जूनला तर आणखीन आणणार. महाराष्ट्र लेच्या पेचांचा नाहीये, मर्दांचा देश आहे. आणि जो महाराष्ट्राला नडेल त्याला महाराष्ट्र गाडेल. मोदीजी तुम्हाला आजच आम्ही रस्त्यावर आणले, मुंबईमध्ये रोड शो करण्यापर्यंत तुमची वेळ आलेली आहे. मग 10 वर्षात तुम्ही कमवलात काय? का जनतेचं प्रेम तुम्ही कमावू शकला नाहीत? आणि त्यांना आता नक्की ते कळलंय. जसं त्यांनी मागे एक नोटबंदी केली होती, आठवतंय ना? अचानक 8 वाजता संध्याकाळी टीव्हीवर आले आणि सांगितलं की आज मध्यरात्रीपासून तुमच्या खिशातल्या पैशांच्या ज्या कागदी नोटा आहेत ते फक्त कागदांचे तुकडे राहतील. तसंच मोदीजी 4 जून नंतर तुम्ही फक्त नरेंद्र मोदी राहाल, पंतप्रधान आमच्या इंडिया आघाडीचा होईल. आणि तुम्ही जसं तुमचं नोटाबंदी केलं होतं तसं महाराष्ट्र आता तुमचं मोदींचं नाणेबंदी करणार आहे. बरं, ही नोटबंदी तर आपण विसरून गेलो. त्या